माझा बाप उपोषणाला बसलाय। मी शिवबांची लेक, मराठ्यांची लेक कुमारी रजनी जयसिंह पाटील या उपोषणाला आम्ही पाठिंबा बरेच दिवस देत आलोत। मराठ्यांचा इतिहासच संघर्षाचा आहे। जे शिवबांनी हा घडवला ना महाराष्ट्र, आणि महाराष्ट्राने हा दिल्लीचा तख्त गाठला। आज जर त्या मराठा समाजाला आणि त्या शिवबांच्या मावळ्यांना जर ही वेळ येत असेल तर मला वाटतं याला सरकार पूर्णतः जबाबदार आहे। तुम्ही इतके नालायक आहेत माहिती आहे का? म्हणजे तुमच्या बाबतीत बोलायला शब्दच उरले नाही आता की तुम्ही काय वागताय, काय करताय, तुम्हाला भानच नाही आहे। म्हणजे गेला तर त्या लेकरावाळांचा बाप जाणार आहे, त्या माऊलीचा नवरा जाणार आहे, त्या माऊलीचा लेक जाणार आहे, अशी तुमची धारणा आहे। पण एक लक्षात ठेवा, आमचा जर तो बाप गेला तर आमच्यासारख्या लेकी बाळी तुम्हाला भूतो न भविष्यती अशा नष्ट करतील की तुमची वंशावळ सुद्धा पुढे वाढणार नाही। कारण जर आमचा माणूस नाही राहिला तर तुम्हाला ठेवून आम्हाला काही पूजा करायची आहे? काहीच गरज नाही त्याची। अनेकांनी उपोषणं केली, अनेकांनी नाटकं केलेली आहेत, सगळं केलेलं आहे। आम्हाला त्याच्यावर काहीही बोलायचं नाही आहे। माझं फक्त सरकारला आता एवढंच सांगणं आहे, ही सगळी नाटकं बंद करा। आणि जसं राजकारणात तुमचे किडे डोक्यातले चालतात माहिती आहे का, पक्ष फोडणं, याला पळवणं, त्याला पळवणं, हे करणं, ते करणं, तिथं जसं डोकं चालतं थोडंसं जरा इकडे डोकं चालवलं ना कुठेतरी त्याही माणसाचं कल्याण होईल, त्याच्यासोबत आमच्या पूर्ण समाजाचं कल्याण होईल। आणि जर असं नसेल तर तुम्हाला एक सांगते, तुम्ही राजीनामा द्या, कारण तुमची आम्हाला गरजच नाही आहे। ज्या मराठ्यांच्या जीवावर निवडून आला, ज्या मराठ्यांच्या जीवावर मतं मागता, सगळंच मराठ्यांच्या जीवावर पाहिजे तुम्हाला। फक्त मराठी माणूस चालत नाही तुम्हाला, आणि वरून तुम्ही हिंदुत्वाचे पण टंके वाजवलेत। हे जर तुमचं असलं बिकाऊ हिंदुत्व पण असेल ना तर आम्हाला गरज नाही आहे। आज आमचा बाप तब्येत खालावली आहे, आज आनंद काशीत सर आहेत, तेही कोणाचे तरी वडील आहेत, आम्हालाही ते वडिलांच्या समान आहेत। आमचाच बाप गेला तर तुमचं आम्हाला काय करायचं आहे? आणि एक लक्षात ठेवा, ह्या सगळ्या महिला भगिनींच्या वतीनं मी सांगते, जर का आमच्या बापाला काही झालं ना तर हा उभा महाराष्ट्र, ह्या सगळ्या माता भगिनी येऊन तुम्हाला पेटवतील, एवढं मात्र लक्षात ठेवा। आणि सगळी नाटकी नौटंकी बंद करा, कारण कुणीही अशिक्षित राहिलं नाही आहे, बोळ्यानं दूध पित नाही, सगळ्याला सगळं कळतं। आरक्षण द्या आणि विषय मिटवा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराज, जय शंभूराजे।